मॅथ्स भाग 2 मधील 4था लेसन भौमितिक रचना, त्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 आपण अभ्यास आहोत. यातलं 5वं जे काही गणित आहे, पी केंद्र पी असलेले वर्तुळ काढा आणि 100 डिग्री मापाचा 100 अंश मापाचा एक लघुकंस ए बी काढा आणि बिंदू ए व बिंदू बी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता पी केंद्र असलेले वर्तुळ आपण काढू. इथं त्रिज्या किती असावी हे काय सांगितलेलं नाही, तुम्ही घ्या. मी इथं 3.5 सेंटीमीटर अंतर घेतो. 3.5 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि त्या त्रिज्येचं इथं वर्तुळ काढू. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढलं. वर्तुळ केंद्राला नाव जे आहे हे पी देऊ. पुढचं 100 डिग्री 100 अंश मापाचा एक लघु कंस ए बी काढा. कंसाचं माप या ठिकाणी काय घ्यायचं आहे, 100 अंश. समजा जर भावांनो मी जर व्यास जर हा काढला, समजा इथून हा जर व्यास काढला, ह्या वर्तुळाच्या ठिकाणी 2 समान भाग होतील आणि जे आपणाला अर्ध या ठिकाणी काही परिघ जे काही मिळेल याचं माप येतं 180. पूर्ण वर्तुळाचा परिघ 360, त्याचं निम्म माप काय येतं 180. आणि हा जो सरळ जर कोन घेतला आपण, सरळ कोणाचं माप पण 180. यावरूनच एक कंसाने केंद्राशी केलेला जो काय कोन असतो, कंसाचं माप आणि केंद्राचं माप तेच असतं. म्हणून आपण या ठिकाणी पी केंद्राशी 100 अंश 100 अंश कोणा 100 अंश मापाचा या ठिकाणी कोन काढू. पहिल्यांदा किरण पी ए काढा. आता केंद्रीय कोन जो आहे, केंद्रीय कोनाचं माप आपण इथं 100 घेऊ. आता कोन मापकाच्या साहाय्याने केंद्रीय कोनाचं माप आपण 100 घेऊ. 0, 10, 20, 30, 40 या प्रकारे आपण मोजत याला 100 इथं या ठिकाणी मार्किंग होईल. 100 हा जो काय या ठिकाणी बिंदू म्हणजे केंद्राशी 100 मापाचा कोन असणारा आपण केंद्रीय कोन इथं काढला. म्हणजे वर्तुळावर इथं जे वर्तुळावर जो आपल्याला हा कंस जो काही या ठिकाणी मिळालेला आहे, इथं नाव देऊ ए आणि बी. पॉईंट ए आणि बी म्हणजे या कंसाचं माप या ठिकाणी 100, कंसाने केंद्राशी केलेला कोन पण हा 100 अंश मापाचाच येतो. आता ए आणि बी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा म्हणून सांगितलेलं आहे. या आधी कृती केली त्याप्रमाणेच कंपाचं टोक ए बिंदूवरती ठेवा आणि किरण पी ए वरती पी बिंदूच्या दोन्ही बाजूला असे कंस काढा. हे जे 2 कंस मिळतात, या कंसातील जे अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्या किरण पी एच्या दोन्ही बाजू असे कंस काढा. पी एवरती हा दुसरा जो या ठिकाणी कंस आहे त्यावरती लोखंडी टोक कंपाचं ठेवून पहिले कंस छेदा. आता आपणाला आपण छेदन बिंदू जर जोडले तर ए बिंदूतून जाणारे आपणाला ही जी काय स्पर्शिका जी मिळते,
वर्तुळाला ए बिंदूतून जाणारी ही स्पर्शिका मिळते. या प्रकारे ही वर्तुळाला ए बिंदूतून जाणारी इथं स्पर्शिका इथे मिळते. तशाच प्रकारे बी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढू. कंपासचं टोक बी वरती ठेवा आणि किरण जो काय पी आहे त्याच्या दोन्ही बाजूस असे कंस काढा. आता या दोन कंसांच्या मध्ये जो रेषाखंड मिळतो आपल्याला, दोन्ही या ठिकाणी कंसांच्या मध्ये जे काय अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन किरण पेच्या दोन्ही बाजूस कंस काढा. म्हणजे ए बिंदूतून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढली त्याच प्रकारची कृती इथे. आता ही जी त्रिज्या आहे न बदलता, कंपासमधील अंतर न बदलता, किरण पी एवरती दुसरा कंस जो इथं आहे त्यावरती लोखंडी टोक ठेवून पहिले कंस छेदा. हा जरा वाढवला. आता आपण बा या कंसाचे छेदनबिंदू आणि बी यामधून जाणारं आपल्याला इथं ही जाणारं या ठिकाणी रेषा मिळते स्पर्शिका. ही स्पर्शिका मिळाली. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पी केंद्र असलेल्या वर्तुळाला ए आणि बी बिंदूतून स्पर्शिका आपल्याला काढता येतात. आणि याचं केंद्रीय कोनाचं माप आपण इथं 100 अंश घेतलेलं आहे. 6वा प्रश्न, ई केंद्र ए असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्या वर्तुळा ए बिंदू घ्या. बिंदू ए असा घ्या की ई एफ ए एकरेषीय बिंदू आहेत आणि एफ ए बरोबर 4.1 सेमी आणि बिंदू ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. पहिल्यांदा कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेतली आणि 3.4 सेंटीमीटर 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण इथं वर्तुळ काढलं. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आपण काढलं. वर्तुळ केंद्राला नाव या ठिकाणी ई दिलेलं. आता वर्तुळावरती एफ बिंदू घ्या म्हणून सांगितलं. वर्तुळावरती एफ बिंदू घेतला आणि एफ ए आणि एफ ए बरोबर 4.1 म्हणजेच हे जे 3.4 अंतर आपल्याला इथे दिसतं आणि 4.1 म्हणजे वर्तुळ केंद्रापासून आपणाला ए बिंदू जो आहे म्हणजे 3.4 अधिक 4.1 म्हणजे 7.5 अंतरावरती हा जो या ठिकाणी बिंदू घ्यायचा आहे. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून याचं जे अंतर जे आहे 7.5 7.5 अंतरावरती आपण हा ए इथं बिंदू घेतला. हे जे अंतर आहे इथं एफ ए 4.1 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची त्रिज्या जी आहे 3.4 सेमी
आता या ए बिंदूतून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. ई आणि ए या दोन बिंदूंच्या मध्ये म्हणजे हा जो काय रेषाखंड जो काय मिळतो पहा, निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एच्या दोन्ही बाजू छेदणारी कंस काढली. इथं दोन्ही बाजूसाठी कंस काढले. आता या छेदन बिंदूतून एला लंब असणारी रेषा काढू. एलाही या ठिकाणी लंब रेषा काढली. या छेदन बिंदूला जे काय नाव आहे इथं खाली देतो बाबांनो, एम देऊ. आणि आता त्रिज्या एम ई इथं वा, एम ई बरोबर एम ए हे समान अंतर आहे. आता लोखंडी टोक एम वरती ठेवून एम ई त्रिज्या घेऊ. एम ई बरोबरच या ठिकाणी बा एम ए, या ई आणि ए बिंदूतून जाणारा आपणालाही वर्तुळ मिळतं. आपण वर्तुळ काढलं आणि ही दोन वर्तुळं ज्या बिंदूमध्ये या ठिकाणी छेदतात बा, इथं छेदलेच, त्या छेदन बिंदूंना एक्स आणि वाय नाव द्या. कोणतंही दिलं तर चालतं. इथं दिलेले जे आहेत ते सोडून इथं ई एफ ए घेतलेलं आहे, एम घेतलेलं आहे. आता ए एक्स आणि ए वाय किरण काढू. ए एक्स आणि ए वाय हे आपण किरण काढलेत. याप्रमाणे आपल्याला वर्तुळाच्या बाह्य भागात इथं ए बिंदू आहे, तो वर्तुळ केंद्रापासून 7.5 अंतरावरती आहे आणि एफ पासून तो 4.1 अंतरावरती आहे. आणि हे तिन्ही बिंदू इथं ई एफ हे एक रेषीय बिंदू आहेत. अशा प्रकारे हे या बाह्य भागातील बिंदूतून आपल्याला वर्तुळास दोन ठिकाणी स्पर्शिका काढता आल्या. पुढे 7वा प्रश्न जो आहे, जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल बी एन आणि त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर 5.1 सेमी, कोण बी बरोबर 40 डिग्री, बी सी बरोबर 4.8 सेमी आणि ए सी छेद एल एन बरोबर 4/7. इथं जे गुणोत्तर दिलेलं आहे दोन त्रिकोणांच्या बाजूंचं, तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल बी एन काढा. आता पहिला जो त्रिकोण आहे ए बी सी, या त्रिकोणाची इथं मापं दिलेली आहेत. ए बी, कोण बी आणि बाजू बी सी, म्हणजे दोन बाजून त्या बाजूमध्ये असणारा समाविष्ट कोण दिलेला आहे. आणि हा जो त्रिकोण आहे याचं गुणोत्तर 4 आहे बा, 4 इथं, म्हणजे त्या ए बी सी त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल बी एन यांचं जे काय बाजूंचं गुणोत्तर ए सी छेद एल एन बरोबर 4/5. म्हणजे आपणाला जो त्रिकोण दिलेला आहे, ज्याची मापं दिलेली आहेत, तो त्रिकोण इथं लहान आहे. आता सुरुवातीला आपण काय करू, कच्चे त्रिकोण या ठिकाणी काढू, कच्ची आकृती काढूयात आपण बा. इथं मी इथं कच्ची आकृती काढतो. हां, आता बाजू नावा त्रिकोण ए हा बी आणि सी. बी कोण इथं 40 अंशाचा आहे
ए बी इथं 5.1 सेंटीमीटर, बी सी बाजूचं इथं माप जे आहे 4.8 सेमी ना. आणि आता जो दुसरा जो त्रिकोण जो आहे ए बी सी त्रिकोण, या समरूप त्रिकोण एल बी एन ए सी संगत शिरोबिंदू कोणता येतो यल, हा इथं बी सी बी आला आणि इथं सी ची एन येईल. म्हणजे हे आपणाला कच्ची आकृती इथं काढता येईल. म्हणजे आपण जो त्रिकोण काढणार आहे, जे दिलेल्या मापाचा त्रिकोण आहे त्यापेक्षा मोठा त्रिकोण एल बी एन हा आहे. पहिल्यांदा त्रिकोण आपण ए बी सी काढू. ए बी सीची जी बाजू आहे बघा 4.8, बी सी आपण 4.8 घेऊ. .8 मापाची बाजू, हा किरण वाहून पुढे वाढवू आपण. म्हणजे 4.8 इथं बी आणि सी. आता कोण बी जो आहे 40 अंश मापाचा कोण आहे. कोण बीचं माप 40 अंश घेऊ. 10, 20, 30 बघा 10, 20, 30 झिरोपासून सुरुवात करा. 0, 10, 20, 30, 40. इथं या ठिकाणी बी मधून आणि घेतलेला पॉईंट यातून जाणारा किरण काढू आपण. हा इथं किरण काढला. आता बी एचं जे माप आहे कंपासच्या सहाय्याने आपण घेऊ 5.1. कंपासच्या सहाय्याने 5.1 अंतर घेतलं. बी बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून या किरणवरती इथं कंस येथे मारला आणि त्या शिरोबिंदूला नाव आपण काय दिले बाबांनो ए. आणि इथं हा ए सी या ठिकाणी जोडू. म्हणजे आपणाला हा त्रिकोण ए बी सी मिळाला. त्यांची जी बाजू आहे 5.1 सेमी. कोण बीचं जे माप आहे की बीचं माप 40 अंश. बाजू बी सीचं माप जे आहे 4.8 सेमी. याप्रमाणे त्रिकोण ए बी सी हा आपणाला मिळाला. आता याशी समरूप असणारा त्रिकोण जो आहे आपणाला एल बी एन काढायचा आहे. म्हणजे सी बी शिरोबिंदू जो आहे यातून जाणारा या ठिकाणी लघु कोन काढा. पहा बी सी बाजूच्या खालील साईडला बी मधून जाणारा इथं लघु कोन काढला. आता इथं गुणोत्तर किती 4:7 आहे. म्हणजे बी सी बाजू जर या ठिकाणी 4 असेल तर बी एन किती असणार आहे बाबांनो 7. 4:7 या दोन्ही त्रिकोणांचं प्रमाण. आता या किरणवरती समजा इथं आपण याला वाय म्हणू. किरण वाय वरती समान या ठिकाणी भाग 7 समान भाग या ठिकाणी बी बिंदूपासून या ठिकाणी खुणा करू. 1-1 सेंटीमीटरच्या जरी खुणा मी इथे 1-1 सेंटीमीटर घेतो बा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे बी वाय किरणवरती समान इथे या ठिकाणी 7 या ठिकाणी पहिला जो काय B1, दुसरा भाग इथं B2, तिसरा B3,
B4 B4 नंतर B5 B6 आणि B7. आता त्रिकोण ए बी सीचं जे गुणोत्तर आहे ते 4 आहे, म्हणून B4 आणि C पहा, B4 आणि C हा या ठिकाणी बिंदू जोडू. B4 आणि C हा बिंदू इथं जोडला. आता B4 आणि C ला समांतर असणारी रेषा B7 मधून जाणारी काढायची. म्हणजे दिलेल्या कोणाशी एकरूप कोण काढणे ही काही कृती आपण करत होतो, त्यानुसारच B4 जवळ कंपाचं लोखंडी टोक ठेवून हा कंस मारा, दोन्ही बाजूंना छेदणारा. त्यानंतर आता आपणाला इथं B7 मधून जाणारा समांतर किरण काढा. इथं B7 जवळ याच मापाचा कोन, B4 जवळ ज्या मापाचा कोन आहे तोच कोन इथं B7 जवळ काढायचा. म्हणून पहिल्यांदा हे दोन बाजू या ठिकाणी छेदल्या, तेच अंतर घेऊन B7 वरती कंपाचं किंवा लोखंडी टोक ठेवून कंस मारला. नंतर काय करायचं, या कंसातील लांबी घ्या, कंसातील लांबी घेतली, त्याच मापाचा कंस छेदणारा कंस इथं काढला. आता B7 आणि हा जो या ठिकाणी बिंदू आहे छेदनबिंदू, यातून जाणारी B4C ला समांतर रेषा काढा. यातून जाणारी समांतर रेषा आपण काढली. आता जो इथं बाबांनो हा जो कोन आहे C जवळ, त्याच मापाचा कोन इथं काढायचा आहे. हीच कृती. नेमका कोन किती आपल्याला माहीत नाही, पण कंपासच्या मदतीने खाली जशी कृती केलीत आपण त्याच प्रकारे इथं छेदणारी कंस काढा. इथं त्रिज्या 30 ठेवून या बिंदूवरती इथं लोखंडी टोक ठेवा, बाहेर जाणाऱ्या या ठिकाणी कंस काढा. आता इथं C असणारा संघ दुसऱ्या त्रिकोणाचा शिरोबिंदू कोणता आहे तो N, याला इथं नाव N द्या. इथं जे कंसाचं जे काही माप आहे हे कंसाचं माप, ठीक आहे. याच मापाचा इथे या ठिकाणी कंस इथं काढा आणि N आणि यातून जाणारी, ह्या छेदनबिंदूतून जाणारी आणि एसीला समांतर असणारी रेषा आपण या ठिकाणी काढायची आहे. आता N आणि हा छेदनबिंदू यातून जाणारी एसीला समांतर असणारी आपण रेषा काढू. ही समांतर रेषा आली आणि AC असणारा संगत शिरोबिंदू जो दुसऱ्या त्रिकोणाचा जो आहे LBNचा L, इथं L हे नाव दिलं. अशा प्रकारे आपण त्रिकोण जे आहेत ABC समरूप त्रिकोण LABC, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LBN हा काढला. प्रश्न 8वा जो आहे, त्रिकोण PYQ असा काढा की PY बरोबर 6.3 सेमी, YQ बरोबर 7.2 सेमी आणि PQ बरोबर 5.8 सेमी. त्रिकोण XYZ हा PYQशी समरूप त्रिकोण असा काढा की YZ छेद YQ बरोबर 6/5. आता या दोन्हीमध्ये पण इथं कोणता आहे
एक्स वाय झेड आणि पी वाय क्यूमध्ये सामायिक येथे काय बिंदू कोणता आहे? वाय. पहिल्यांदा आपण इथं कच्ची आकृती काढू, म्हणजे पक्की आकृती काढताना या ठिकाणी स्टेप चुकत नाहीत. पहिल्यांदा त्रिकोण पी वाय क्यू इथं काढू. ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक शिरोबिंदू जो आहे कोणता आहे? वाय. वाय इथे घेऊ. त्याचबरोबर पी वाय इथे पी बिंदू घेऊ आणि पी वाय बरोबर 6.3 सेमी. पुढचं जे आहे वाय क्यू. वाय क्यू बरोबर 7.2 आणि क्यू पी बरोबर इथं जो येईल पी क्यू बरोबर 5.8. बाबांनो, पी वाय आणि पी क्यू या दोन बाजूंची मापं इथं घेताना काढताना इथं कंपासची मदत करून इथं कंस काढावा लागतो. इथं कच्ची आकृती कशी येईल हे मी दाखवतो. आता एक आहे इथं जो वाय झेड आहे, आपण एक्स वाय झेड जो त्रिकोण काढणार आहोत त्याचं या ठिकाणी गुणोत्तर मोठं आहे. म्हणजे हा जो या ठिकाणी त्रिकोण याच्या पी वाय क्यूच्या इथं बाह्य भागात येईल. आता इथं पी वाय क्यू पी सी या ठिकाणी संगत शिरोबिंदू इथं एक्स येईल आणि क्यू सी संगत शिरोबिंदू इथं झेड येईल. आता पुढील कृती करतो आपण. वाय बिंदूतून खाली लघुकोन काढतो, त्यातील 6 या ठिकाणी समान भाग केले जातात. आता ती कृती या ठिकाणी आपण पुढची कृती करू. वाय क्यूचं जे काही माप आहे 7.2. 7.2 घेऊ. या शिरोबिंदूंना नाव देऊ. इथं शिरोबिंदूंना नाव दिलं वाय क्यू. माप किती आले? 7.2 सेंटीमीटर पट्टीच्या साहाय्याने आपण हे घेतलं. आता जे वाय पी आहे वाय पी 6.3 सेंटीमीटर अंतर आहे. कंपासमध्ये घेतलं आणि वाय बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून वरील साईडला या ठिकाणी कंस काढला. आता पी क्यूचं जे माप आहे 5.8. कंपासमध्ये इथं 5.8 माप या ठिकाणी घेतलं. क्यू बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून पहिला या ठिकाणी कंस छेदला. आता आपल्याला इथं हा पी क्यू जोडू. हा पी शिरोबिंदू. आता वाय पी एक्स याच्या बाह्य भागात येणार म्हणजे वाय पी किरण हा इथं वाढवू आपण. हा वाढवला. त्याची बाजूंची माप जी आहेत 6.3 सेमी. पी क्यूचं माप आहे 5.8 सेमी. आता वाय शिरोबिंदूतून खालील साईडला लघु कोन काढू. इथं लघु कोन काढला.
आणि यावरती आता समान 6/5 सर्वात मोठं गुणोत्तर 6 आहे. म्हणजे तुम्ही इथं समजा मी इथं 1.5 सेंटीमीटर घेतो, म्हणजे 15 सेकंद 9 सेंटीमीटरपर्यंत ज्या खुणा येतील 1.5 सेंटीमीटर अंतरावरती खुणा मी घेतो. म्हणजे पहिलं इथे येईल मार्किंग Y1, Y2, Y3, Y4, हे Y5 आणि Y6 याप्रमाणे. आता PYQ हा जो त्रिकोण दिलेला आहे याचं गुणोत्तर इथे किती आहे? 5 आहे. म्हणजे Y5 आणि Q हा शिरोबिंदू जोडू आपण. हा इथं आपण जोडला. Y5 ज्या मापाचा कोन आहे तोच इथं Y6 जवळ त्याच मापाचा कोन. आता यासाठी आपण कंपासचा वापर करतो. बघा अशा प्रकारच्या अनेक इथं कृती आपण केलेल्या आहेत. छेदणारा हा कंस काढला, हेच अंतर इथे घेतलं Y6 वरती कंपाचं लोखंडी टोक ठेवून हा कंस. आता या दोन्ही ह्या कंसाचं अंतर घ्या, लेंथ ऑफ आर्क इथे घ्या आपण होतो. कंसाचं अंतर घेतलं तेच इथं इथं मार्किंग. आता Y6 हा आणि या ठिकाणी छेदणारे हे जे काय दोन कंस यातून जाणारी QY5ला समांतर असणारी इथं रेषा काढू. आणि जी इथं YQ जिथं छेदते त्या छेदन बिंदूला हे झेड नाव देऊ. झेड. आता याच खाली जसं या ठिकाणी एकरूप मापाचे कोण काढले तसंच Q ज्या मापाचा कोण आहे त्याच मापाचा कोण झेड शिरोबिंदू जवळ आपल्याला काढायचा. Q वरती कंपास ठेवा आणि या दोन बाजू छेदणारी कंस काढा. कंपासमध्ये अंतर तेच ठेवून आता झेड वरती कंपासचं लोखंडी टोक ठेवून या YZ बाजू काय त्याला छेदणारा बाह्य भागात कंस काढा, बाह्य वरील बाजूस. आता इथं हे जे कंसाचं जे माप आहे कंपासमध्ये घ्या त्याच मापाचं कंस इथं काढा. इथं मार्किंग कोण केले. आणि आता PQला झेडमधून जाणारी झेड या छेदनबिंदूतून जाणारी समांतर रेषा आहे की नाही काढू. ही समांतर रेषा काढली आपण. आणि YP किरणला जिथं छेदते त्या शिरोबिंदूला इथं नाव X देऊ. म्हणजे अशा प्रकारे आपण XYZ हा समरूप त्रिकोण PYQशी काढला. इथं PYQची या ठिकाणी मापं दिलेली होती त्यानुसार आपण हा त्रिकोण काढला. या प्रकारे आपण संकीर्ण प्रश्नसंच सर्व या ठिकाणी व्यवस्थित सोडवून दिलेला आहे. याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा. 4.1 असेल, 4.2 त्यानंतर संकीर्णमधील हे 8 प्रश्न व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत. त्याचा सराव करा. याआधीचे जे काही व्हिडिओ जे आहेत ज्या मूलभूत या ठिकाणी भौमितिक रचना त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला सराव संच जो आहे 4.1, 4.2 आणि संकीर्ण हे सोडवणं अगदी सोपं होईल. मित्रांनो, आपणास नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा व हे व्हिडिओ
आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. हॅव अ नाईस डे.